करायला जावं एक होते एक, हे माझ्यासोबतच असं होते. आज पूर्णाचा स्वयंपाक म्हणून मी घरी लवकर आले तर पोळी करपून गेली. हे माझ्यासोबतच असं होते बरं का. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेमध्ये. तर मी पण मस्त आहे. तर खूप दिवस झाला मी व्हिडिओ बनवला नाही, कारण कामामध्ये होते आणि कामामध्ये असले की व्हिडिओ बनवणं होत नाही. त्यामुळे आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीचं मी आता मीटिंग पॉईंट करून आले आणि थोडं काम केले आणि आता घरी आले, कारण मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे. त्यासाठी मी आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत आहे. तर मी आता डाळ शिजवायला ठेवत आहे आणि ही डाळ जी आहे ना माझ्या आईनेच दिलेली आहे. बघा, ही डाळ माझ्या आईने दिली होती, संपले, आता थोडीच राहिली आहे. आता मी ह्याच्यामध्ये एक वाटी डाळ घेतली आहे. आता ती स्वच्छ धुवून इथं टाकते. तोपर्यंत मी इथं कुकर ठेवले आदाण्यासाठी. इथं पाणी गरम होत आहे. तर मी आता डाळ धुवून घेते आणि टाकते शिजायला ठेवते. डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे. आता मी कुकरमध्ये टाकते आणि ही डाळ जी आहे ना गावरान डाळ आहे, घरी केलेली आहे. माझ्या आईने घरी बनवलेली डाळ आहे ही. एक आपलं जाता असतं ना, जात्यावरती बनवलेली डाळ आहे. ती आता मी टाकते कुकरमध्ये इकडे मी आता कुकर लावले डाळ शिजण्यासाठी. आता मी जे चपात्याचं पीठ असतं ना पोळ्या करण्यासाठी ते मळून घेते आणि भजी बनवण्यासाठी मी पालक आणले, ते पण भजी बनवण्यासाठी पीठ ते पण तयार करून घेते. तर आता मी इकडे भजे बनवण्यासाठी जे पीठ आहे ना मिक्स करून घेतले पालक टाकून, आणि इकडे आपले पोळे आणि चपाती बनवण्यासाठी ते पण पीठ मळून घेतले. जास्त घट्ट आणि मऊ पातळ पण नाही, कारण पोळ्यासाठी जे आहे ना ते मिडियम पीठ पाहिजे ना, तर ते पातळ होतं. आपली डाळ शिजून तयार आहे. तर मी आमटी बनवण्यासाठी थोडी डाळ काढली एक्स्ट्रा, जे डाळ शिजवताना जे पाणी होतं त्याला येळण म्हणतो आम्ही, ते पण काढून घेतले, कारण आपल्याला आमटी त्याचीच बनवायची. तर आता बाकीची जी डाळ आहे ना त्याच्यामध्ये आता मी साखर टाकते. जेवढी डाळ घेतली होती ना तेवढीच मी साखर टाकते. मिडियम खातो आम्ही गोड जास्त, मी गोड जास्त आवडत नाही. मला माझ्या मिस्टरांना, आई, भैया, गणू, पप्पा सगळेच आम्ही मिडियम गोड खातो, जास्त गोड आवडत नाही आम्हाला. त्यासाठी आता आपलं पुरण तयार आहे. हे बघा, डाळ कसं त्याच्यातलं जे साखर टाकलेलं पाणी होतं ना सगळं ते आटून गेलेलं आहे. आपलं जे पुरण तयार करण्यासाठी एकदम बरोबर परफेक्ट झालेलं आहे. तर मी आता कुकरला भात लावून घेते. 2 शिट्यामध्ये भात होऊन जाईल. भाताचं काही टेन्शन जास्त नाही. तर भात शिजते तोपर्यंत आमटीची तयारी करून घेते. हे बघा, याच्यात टोमॅटो, लसूण, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता आणि सुकं खोबरं, एक काळा मसाला, आणि माझा त्याच्यात सिक्रेट मसाला एक आहे. आणि आमटीचं जे येळण काढलं होतं ना ते पण आहे. आणि त्याच्यामध्ये जे काळं दिसते ना सुकं खोबरं आहे ना त्याची पेस्ट आहे. ते आपलं तेल तापत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आता मी टाकले मोहऱ्या, लसूण आणि कोथिंबीर, कढीपत्ता त्याच्यात टाकतोय. आणि थोडंसं सुकं खोबरं जे घेतलं होतं ना जास्त नाही टाकत, थोडंसंच टाकतोय, कारण माझ्या मिस्टरांना जास्त खोबरं आवडत नाही. त्याच्यामुळे थोडंसं खोबरं टाकलं आणि जे टमाटर होतं ना ते पण त्याच्यामध्ये टाकले. आता हे 5 मिनटं स्लो गॅसवरती मऊ होईपर्यंत ह्याला ठेवणार आहे, कारण ते एकदम मऊ झालं ना, शिजलं ना तरच आमटीला पण नंतर पुढे टाकणार आहोत. आणि अद्रक लसूण पेस्ट राहिली ती टाकायची, ते पण मी टाकले. आता एकदम 2 मिनटं ते परतून घेते. ते 2 मिनटं झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आपला जे काळा मसाला आहे ना आपण टाकायचा राहिला होता तो काळा मसाला, आणि त्याच्यामध्ये जे सिक्रेट मसाला ना तो सिक्रेट मसाला. हा सिक्रेट मसाला जो आहे ना मी प्रत्येक नाही, काळा मसाल्याच्या जो भाज्या असतात ना, जसे की वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, चिकन आणि मटण, ह्या भाज्यामध्ये ना इतकं सुपरहिट भाज्या लागतात ना, आमटीला पण टाकते. इतकी जबरदस्त आमटी लागते, भाज्या लागतात ना. माझा सिक्रेट मसाला हा माझ्याकडे गावाकडेच भेटतो, इथं भेटत नाही. मी ज्यावेळेस लातूरला जाते ना त्यावेळेस मी तिकडूनच आणते, नाहीतर आई, गणू कोणी पण आले ना त्यांना सांगते आणायला, ते आणतात. तर आता मी आमटीला फोडणी टाकले. आमटीला आता आपली 10 मिनटं जी आमटी आहे ना ते बारीक गॅसवरती आपण 10 मिनटं त्याला शिजू देणार आहेत. मग एकदम बारीक गॅसवरती. तोपर्यंत आपण जे पापड, भजी वगैरे होते ना ते तळून घेणार आहोत. तर त्यासाठी मी एकदम थोडंसं तेल टाकले, जास्त नाही, कारण मी आत्ताचं पुरतं करून घेते. नळ्या आणि जे भजी आहेत ना ते, कोणी याला नळ्या म्हणतो, कोण बॉबीज म्हणतो, कोणी, प्रत्येकाचे वेगवेगळे नाव असतात. तर मी हे तळून घेते आता, जास्त नाही. आता थोडं आत्ताच्या जेवणापुरतंच तळून घेते. आणि कसं जास्त तळलं ना ते, आता पावसाचा दिवस आहे आणि पावसामुळे कसं होतं थंड वातावरण आहे, तर ते मऊ पडतात आणि मऊ खाली की ती चावायला थोडं प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ना मी थोडंच तळते आणि ते पण तळल्याच्या नंतर एक कॅरी बॅग आहे ना त्याच्यामध्ये ठेवणार आहे, जेणेकरून ते कडक राहतील, मऊ नाही पडणार. आणि आता मी भजी बनवायला घेते. जास्त नाही, 2 गणेच करणार आहे, कारण गरम गरमच खायला ते पण चांगलं लागतात ना त्याच्यामुळे. आणि माझ्या मिस्टरांना आधीच गरम खायला जास्त आवडतं, त्याच्यामुळे ना जास्त नाही, आत्ताच्या पुरते 2 घणे करणार आहे. आणि जे रात्री आहे ना उरलेलं पीठ राहील ना त्याला मी ते रात्री करणार आहे.
माझ्या मिस्टरांना आधीच गरम खायला आवडतं, त्याच्यातून उशीर बी स्वयंपाकाला झालेला आहे. बरं आहे त्यातल्या त्यात थोडं थोडं करून घेऊ म्हणून थोडंच नळ्या तळल्या आणि थोडेच मी हे भजे आहेत ना ते बनवते. 2 घणे जास्त नाही. आणि आता आपली ना जी पालक उरली होती ना भजेत, तर मी पालक टाकली होती, पण पालक मोठी होती त्यामुळे आता उरलेली पालक काय करणार, वाटोळच होणार ना. त्यासाठी मी गॅसवर एक साईडला कढई ठेवली, त्यात तेल टाकलं आणि बारीक लसूण चिरून टाकला आणि त्याच्यामध्ये मी जी उरलेली पालक होती ना आपली ते टाकलं, चवीनुसार मीठ आणि जी लाल मिरची पावडर असते ना ते टाकलं आणि शेंगदाण्याची जी चटणी असते ना ते पण टाकली, कारण माझ्या मिस्टरांना चटणीतल्या जास्त शेंगदाण्याची चटणीमधल्या भाज्या आवडतात म्हणून टाकली. आता भाजी बनवून तयार आहे. माझ्या मिस्टरांना म्हणलं बघा भजी खाऊन मीठ मिरची बरोबर आहे का नाही, त्यांच्यासाठी मी त्यांना एक प्लेट दिले काढून. आता आपलं ते सगळं झालं आहे, तर आता पोळ्या आणि चपात्या राहिल्या आता फक्त, तर ते करून घेते. तर आता माझ्या चपात्या बनवायला तयार आहेत. मी अगोदर चपात्या बनवते नंतर पोळ्या बनवते, म्हणून मी आता चपाती करून पोळ्या बनवायला घेते. तर हे बघा माझे जे पोळे आहे ना ते एकदम करपले. थोडं लक्ष इकडे तिकडे झालं की आपल्यासोबत हे असंच होतं. आणि दुसरी पोळी बनवायला घेतलं तर ती फुगली नाही. एकतर मी 2च पोळ्या बनवल्या, त्यातून एक करपली आणि एक फुगली नाही. पुन्हा स्वयंपाक करून झाला, गॅस मी एकदम स्वच्छ धुवून घेतला, कारण तसंच गॅस ते ठेवलं ना ते मला काय कोणालाच आवडत नाही. त्यामुळे जसा स्वयंपाक झाला ना मी एकदम गॅस क्लीन करून घेते स्वच्छ. आणि आता बघा मी जेवायला ताट तयार करून घेतले. आमटी, भात, पापड, भजी, पालक, पोळ्या आणि चपाती. एकदम मस्त मस्त. आमटी कशी तरी दार दिसते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.